नमस्कार. चांगुलपणाची चळवळ आणि मिळून साऱ्या जणी या दोघांच्या मार्फत गावोगावीच्या विचारवंतांबरोबर गप्पा या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या सेशन मध्ये आपण आज भेटणार आहोत मिळून साऱ्या जणीच्या गोवा प्रतिनिधींना. मी मिळून साऱ्या जणीच्या संपादिका गीताली मॅडमांना अशी विनंती करते की आजच्या विचारवंतांची त्यांनी ओळख करून द्यावी. गीताली मॅडम. नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून साऱ्या जणी मासिक आणि मिसा ऑनलाईनची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिक आणि चांगुलपणाची चळवळ यांनी आज जो कार्यक्रम घेतलाय विचारदूतांबरोबर गप्पा, त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याला माहित आहे की विद्याबाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम घेतोय आणि विद्याबाळ अध्यासन प्रकल्प म्हणजे विद्याबाळ या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांच्या स्मृतीसाठी विद्याबाळ म्हणजे मिळून साऱ्या जणी आणि मिळून साऱ्या जणी म्हणजे विद्याबाळ असं समीकरण सगळ्यांच्या मनात असल्यामुळे मिळून साऱ्या जणींनी गेल्या 31 वर्षात सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, राजकीय काय योगदान दिलं याचा हा सविस्तर अभ्यास आहे. हा अभ्यास आता शेवटच्या टप्प्यावरती आहे आणि त्याच्यामध्ये आपण गावोगावचे आपले जे प्रतिनिधी मिळून साऱ्या जणीचे म्हणजे ज्यांना आपण विचारदूत असं म्हणतो त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतो. कारण हे आपले जे विचारदूत आहेत, हे जे प्रतिनिधी आहेत, हे म्हणजे गावोगावी मिळून साऱ्या जणीची सगळी घरं आहेत. हे प्रतिनिधी विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करतायत आणि मिळून साऱ्या जणीचा विचार ते सर्वदूर पसरवतात. आणि त्याच्यामुळे आज आपण ज्या गप्पा मारणार आहोत त्या महाराष्ट्राच्या बाहेरची गोवा इथली आपली प्रतिनिधी उज्ज्वला आचरेकर. उज्ज्वला आचरेकर म्हणजे उत्साहाचा अक्षरशः धबधबा आहे आणि एक अतिशय मोठ्या प्रमाणावर काम करणारी ती आपली कार्यकर्ती मैत्रीण आहे. त्याच्यामुळे तिच्याबरोबरच्या गप्पा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या उपक्रमांच्या संदर्भात असणार आहेत, तिच्या कामाच्या संदर्भात असणार आहेत. त्याच्यामुळे मी तिची ओळख करून देण्यात फार वेळ घालवत नाही. आपली इंटरव्ह्यू घेणारी जी मैत्रीण आहे, जळगावची प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर शमा सुबोध. आपल्याला माहित आहे की ती व्यवस्थापन क्षेत्रात प्राध्यापक आहे. तिला नाटक या क्षेत्रात खूप रस आहे. त्याच्यामुळे ती दिग्दर्शन स्पर्धेमध्ये मुलांना नाटकात उतरवणं वगैरे असं काम उत्साहाने करत असते. या दोघींच्या गप्पांमध्ये व्यत्यय यायला नको, त्यांना जास्ती वेळ मिळावा म्हणून मी इथेच थांबते. आता मी शमा सुबोध आणि उज्ज्वला आचरेकर तुमचे दोघी जणींचे खूप एकदा मनापासून स्वागत करते आणि उज्ज्वला तू वेळात वेळ काढून इथे गप्पा मारायला आलीस म्हणून तुझे मनापासून आभार मानते. तुला आभार मानलेले आवडणार नाही कारण आपण सगळे एकच आहोत, पण तरी मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की तू वेळात वेळ काढून इथे आज गप्पांना आलीस. त्याच्यामुळे शबा, तुझ्या हाती मी सर्व सूत्र सोपवते. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आणि तुम्ही आमच्या गप्पांमध्ये रस घेताय याबद्दल मनापासून आभार. क्षमा, तुझ्याकडे सगळ्यात. थँक्यू गीताली ताई. आणि आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. आज आपली जी मैत्रीण आहे उज्ज्वला श्याम आचरेकर, तिच्यासोबत आपण गप्पा करणार आहोत. खर तर मिळून साऱ्या जणीच्या सर्व प्रतिनिधी म्हणजे आपले वेगळेपण जपणाऱ्या आणि हे वेगळेपण जोपासून विद्यार्थ्यांच्या कार्याला, मिळून साऱ्या जणीच्या कार्याला पूरक ठरणाऱ्या अशा हिरकणी आहेत. याच प्रतिनिधींमधली महत्वाची कडी आहे आपली गोव्याची प्रतिनिधी उज्ज्वला. उज्ज्वला अतिशय संवेदनशील आणि इनोव्हेटिव्ह उद्योजिका आहे. कोणतेही काळाच्या पुढे जाणारे काम करताना समाजमन तयार करावे लागते. ते करताना वेळप्रसंगी चौकटी पलीकडे जावे लागते, आउट ऑफ बॉक्स जावे लागते. हे समजावून काम करणारी ही अशी आपली मैत्रीण आहे. ही आपली मैत्रीण काय आणि किती प्रचंड काम करते हे आता आपण ऐकणार आहोत. उज्ज्वला, विद्याताईंचा तुझ्यावरचा प्रभाव, त्यांचं तुझं नातं, मिळून साऱ्या जणीतील तुझी जडणघडण या सगळ्यांकडे तू कसं बघतेस? नमस्कार मैत्रिणींनो. आधी मी सर्वांचे आभार मानते की मलाही तुम्ही संधी दिली. विद्याताईंनी ऑगस्ट 1989 मध्ये मिळून साऱ्या जणी मासिक स्त्रियांना आणि त्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून सुरू केलं. तेव्हाचा आणि त्या आधीचा काळ
तेव्हा स्त्रीची मनस्थिती, तिची वैचारिक भावनिक जडणघडण, रूढी परंपरा, संस्कृती ह्याच्यावर तिची असलेली बंधन आणि अपेक्षा असा एक काळ आहे. आणि आज आपण 2021 मधल्या सालातली खूपशी स्वतंत्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम, आधुनिक विचार आत्मसात केलेली स्त्री असा हा पूर्ण प्रवास आहे. आता हे सहज घडलं नाही, तर स्त्रियांमध्ये जे जाणीवपूर्वक झालेले बदल आहे त्यासाठी अनेक स्त्री चळवळींचं आणि आंदोलनांचं योगदान आहे, अनेक विचारवंत लेखिकांचं योगदान आहे, अनेक विचारवंती स्त्रियांचं योगदान आहे. पण ह्या सोबत विद्यार्थ्यांचं जे वेगळेपण आहे की विद्यार्थ्यांनी हे विचार आणि मिळून साऱ्या आणि मासिकातून त्यांनी स्त्री प्रश्नांवर केलेलं काम आणि सातत्याने मांडलेली भूमिका आणि विचार हेही खूप मोठं योगदान आहे. आणि आपण आज त्याच्याबद्दलच थोडस सविस्तरपणे बोलू. आणि मिळून साऱ्या आणि मासिकाचं मला वाटलेलं एक वेगळेपण, तर जे मला भावलेलं आहे ते मी असं वाटतं की मी तुम्हाला सांगते की विद्याताईंनी पहिल्यांदा चुब्बस संस्कृतीतून स्त्रीला बाहेर काढलं आणि स्त्रियाला बोलतं केलं आणि लिहितं केलं. स्त्रियांना त्यांच्या आंतरिक क्षमतेची जाणीव केली आणि स्त्री शक्तीची जाणीव करून दिली. स्वतःशी संवाद साधण्याचं महत्व अधोरेखित केलं. स्वतःला प्रश्न विचारण्याची आणि त्याची उत्तरे शोधण्याची प्रेरणा स्त्रियांमध्ये विद्यार्थ्यांनी जागवली. बाईपणात न अडकता, त्याचा बाऊ न करता माणूसपणाकडे वाटचाल करण्याचा एक मार्ग विद्यार्थ्यांनी आम्हाला सगळ्यांना दाखवला. आणि वेळ आली तर चौकट नाकारण्याचं बळ आणि धाडस ही विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. आणि बेसिकली आपण लोक काय म्हणतील या विचारातून बाहेर येऊन मला काय वाटतं आणि माझ्या बुद्धीला काय पटतं हा विचार विद्यार्थ्यांनी रुजवला. आणि या सर्वांचं सार म्हणजे आज आपण जो आत्मभान स्त्रीचं जे जागवलं हे सर्वांचं फलित आहे. तर असं हे एक मासिक वैचारशील आहेच, कृतिशील आहे. आणि मी ते 1993 पासून वाचत आलेली आहे. पण 2004 मध्ये मी या मासिकाशी हळूहळू माझं एक नातं जुळत गेलं. विद्यार्थ्यांबरोबर नातं कामाच्या निमित्ताने जुळत गेलं. आणि मी 2004 मध्ये मिळून साऱ्या जणीची गोवा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची जबाबदारी घेतली. हेच मला आता उज्ज्वला तुला आता विचारायचंय, मिळून साऱ्या जणीची प्रतिनिधी म्हणून तू नेमकं काय काय काम केलंस आणि कुठले प्रकल्प घेतलेस? आता 2004 मध्ये जेव्हा प्रतिनिधी म्हणून झाले तेव्हा माहिती काही नव्हतं. एक उत्साहाचा एक स्वभाव आहे. हो, मी म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्व बघितल्यानंतर तो प्रकल्प मिळाला. आणि एक थोडीशी ढोबळ अशी माहिती म्हणजे आमची पुण्यामध्ये दरवर्षी प्रतिनिधींची बैठक होते. तिथे विद्याताई मार्गदर्शन करायच्या आणि माझी पहिली बैठक होती ती. आणि त्या पहिल्या बैठकीतलं जेव्हा विद्यार्थ्यांनी सुरू केलं की ही नवीन प्रतिनिधी आहे, तर तुम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करतात तेव्हा एक मूलमंत्र विद्यार्थ्यांनी दिला आणि जो आजपर्यंत मी जपण्याचा प्रयत्न केला की मला जर सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल तर मला डोक्यावर बर्फ, माझ्या तोंडामध्ये साखर आणि पायाला भिंगरी, हे तुम्ही जाणवलं तर तुम्हाला त्रास होणार नाही त्या कामाचा आणि तुम्ही अतिशय सहजपणे लोकांशी संवाद साधून लोकांपर्यंत पोहोचू शकाल. आणि हा खूप पेरलं गेलं माझ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर कसं असतं प्रतिनिधींचं काम, तर त्या गावागावातल्या प्रतिनिधी काय काम करतात, त्या गावातले प्रश्न काय असं ते सगळं चर्चासत्र असायचं. आणि जेव्हा मी प्रतिनिधी झाले ना त्याच्या आदल्या महिन्यातला तो जानेवारीचा अंक होता, त्याच्यामध्ये विद्याताईंनी हळदी कुंक समारंभ, म्हणजे जानेवारी महिना होता, संक्रांतीचा हळदी कुंक असतं, तर त्याच्यावरती आहे ना खूप छान की हळदी कुंकू म्हणजे आपण परत स्त्रियांमध्येच भेदभाव करतो ना, ती विवाहिता तर अविवाहिता विधू, तर आपण तिळगुळ समारंभ का नाही म्हणायचा. आणि गोव्यामध्ये संक्रांती त्या तिळगुळ समारंभाला प्रचंड महत्व आहे आणि आजही अतिशय उत्साहाने घराघरामध्ये आणि महिला मंडळामध्ये हा समारंभ केला. आणि मी हाच धागा पकडला त्या लेखाचा आणि तो लेख इतका सविस्तर छान. आणि त्याच्यामध्ये येते की आपण जे वाण देतो ते वाण वस्तूच्या रूपाने देता आपण विचाराचं वाण देऊ शकतो की नाही, आपण कोणाला तरी अंक देऊ शकतो, आपण एखादा विचार एखाद्या मासिकातला एखादा लेख आवडला तर तो आपण त्याच्या प्रती वाटू शकतो. आणि मी त्या एक्झॅक्टली त्या लेखाच्या 500 झेरॉक्स, मी 60 किलो, मला तरी 40 किलोमीटर प्रवास करावा लागला की एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळपई झेरॉक्स होत नव्हते, तर मी 500 झेरॉक्स केल्या.
आणि बडगाव, फोंडा, जिथे जिथे मोठमोठ्या प्रमाणात महिला मंडळामध्ये हळदी कुंकू होते तिथे तिथे मी गेले, 5 मिनिटं मागितली. मिळून साऱ्या जणी मासिक म्हणजे काय आहे, कारण तोपर्यंत ते मासिक फक्त साहित्यिक वर्तुळात माहिती होतं. ते सामान्य स्त्रियांपर्यंत गावोगावी मासिकाचा प्रसार झालेला नव्हता. आणि मग मी मिळून साऱ्या जणी मासिक म्हणजे काय, त्याच्यातले विचार म्हणजे काय आहेत, आणि मी तुम्हाला आज वाण म्हणून सगळ्यांना ह्याच्यातला हा एक लेख तुम्हाला देते, तुम्हाला पटला तर बघा हे विचार तुम्ही. आणि असं देखील आपल्याला वाण देता येतं विचाराचं. हा एक कुठेतरी मी म्हणजे एक रुजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं मी ह्या वर्षी वाण म्हणून मिळून साऱ्या जणीचे अंक देणार आहेत. असा तो खरा प्रवास सुरू झाला. दॅट इज अ फर्स्ट स्टेप. ह्या सगळ्यातून काय झालं की 500 लोकांपर्यंत मिळून साऱ्या जणी पोहोचलं ऑटोमॅटिक. आणि दुसरं काय झालं तर मला 10 वर्गणीदार मिळाले आणि मग माझा उत्साह लगेच वाढलाच. आणि परत मिळून साऱ्या जणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मार्चचा स्त्री विशेष अंक, ऑक्टोबरचा वर्षारंभ आमचा आणि दिवाळी अंक ह्याचं प्रकाशन प्रतिनिधी वेगवेगळ्या गावात आपापल्या पद्धतीने घेतात आणि त्या प्रकाशन समारंभाला विद्यार्थी जातात. मग तिथे व्याख्यान असतं, चर्चासत्र असतं, त्या गावातले प्रश्न, आणि त्या पद्धतीने मिळून सारे मासिक लोकांपर्यंत पोहोचतं आणि वर्गणीदारही असतं. आता मला आहे ना थोडस एक बॅकग्राऊंड होती काम करण्याची ना, तर मला असं वाटलं होतं की जेव्हा आपण कार्यकर्ते असतो ना तेव्हा एखादं काम कमी ऊर्जेमध्ये अधिक लोकांना कसं पोहोचेल. कारण आपण जेव्हा काम करतो विद्यार्थी येणार, मी मासिकाचं प्रकाशन घेतलं आणि 50 जणी आल्या आणि मग तो कार्यकर्त्यातला उत्साह जातो की बाबा मी एवढं करतं, कोणाला काही पडलेलीच नाही, कोणाला काही विचार बौद्धिक ऐकायचं नाही. तर मी म्हंटल नाही, आपण आहे ना ह्याला काट द्यायचे ना, आपण काय करायचं, जितक्या गोव्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा आणि ज्याला खूप लोक येतात अशा कार्यक्रमांचा मी एक अंदाज घेतला. आणि त्याच्यातला एक कार्यक्रम आहे माधवीताई देसाईंनी स्त्रियांसाठी साहित्य संमेलन सुरू केलं आणि त्याला 500च्या वरती स्त्रिया येतात आणि बरोबर दिवाळीच्या आदला रविवार असतो, तो ठरलेला असतो त्यांचा तो. आणि तो मी पकडला. माधवीताई देसाई माझ्या पहिल्या वरदिशाच्या शिबिराला मार्गदर्शकही होत्या, म्हणजे वेगळ्या वाटेवर. माधवीताई देसाईंचं नाजकं गुमा पण त्यांचं पुस्तक ना. हो बरोबर आहे. आणि तेव्हा माधवीताई देसाई आल्या होत्या पहिले. मी माधवीताईंना म्हटलं माधवीताई आपण असं करू का, मिळून सगळ्यांचं बॅनर विद्याताईंना प्रमुख व्यक्त्या म्हणून विषय तुम्ही कोणताही द्या, कळलं की नाही, दिवाळी अंकाचं आपण प्रकाशन करू आणि दिवाळी अंकाचा आपण तिथे विक्रीसाठी ठेवू. माधवीताई बोलायला काहीच हरकत नाही. आणि मीडिया ह्या कार्यक्रमाला आधी पण कव्हरेज देतं, त्या दिवशी देतं, नंतर देतं. तर मी हा पूर्ण संधीचा फायदा घेतला आणि मिळून साऱ्या जणी मासिक म्हणजे काय आहे त्याच्यात एक विद्यार्थ्यांची मुलाखत आधी आली. मग मला त्यांनी विचारलं की मासिकाचा हेतू काय, त्यानिमित्ताने विचार झाला. म्हणजे हे सगळं आधी येत होतं. त्या दिवशीचा तर समारंभ अगदी फ्रंट पेजवरच होता. विद्यार्थ्यांचं भाषण झालं, मिळून साऱ्यांचा बॅनर लागला आणि 80च्या वरती आम्ही दिवाळी अंकाचा सेल केला आणि जवळजवळ 12 वर्गणीदार मिळाले. एका वेळी 500 लोकांपर्यंत अशा पद्धत जास्त आणि मीडिया कव्हरेज. तर मग लगेच ह्या संधीचा मी फायदा घेतला आणि विद्यार्थ्यांची गोवा दूरदर्शनला मुलाखत ठेवली. विद्यार्थी आलेल्याच आहेत म्हटल्यानंतर आणखीन 3-4 ठिकाणी तालुक्याच्या गावाला कार्यक्रम केले. ऍक्च्युली गोवा खूप उत्साहप्रिय राज्य आहे, त्यामुळे वैचारिक ऐकायला किती येतील ना हा पण एक सारखा प्रश्न असतो आणि सारखे कार्यक्रम धडकत असतात. तर त्याच्यातून बरोबर नेमकं कसं आपण करायचं ना हे खूप भान ठेवावं लागतं का कार्यक्रम. हे तू जे सांगतेस ते सांगताना हे लक्षात येतंय, स्त्री केंद्रस्थानी ठेवून तू अनेक उपक्रम घेतलेस. नाही मला नाही क्षमा, अजून एक मला सांगायचंय जो खूप महत्त्वाचा. निर्भयाची घटना घडली आणि सगळीकडे अस्वस्थता होती आणि एखादी जेव्हा अशी घटना घडते की ज्याच्या आपल्यावर खूप पडसाद असतात, पण आपण असं वाटतं की मला नुसती मी अस्वस्थ आहे पण मी काय करू, कृतीशील काय करू शकते, मला नेहमी माझ्या कृतीवर भर असतो. आणि मी काय विचार केला की नाही, आपण निर्भयाला जर न्याय द्यायचा असं तर आपण त्याचा एक वेगवेगळ्या पद्धत, म्हणजे ह्याच्यामध्ये मीडिया वृत्तांकन कसं करते घटना घडल्यानंतर, पोलीस, कळलं की नाही, ते पंचनामा कसा करतात की ज्यांनी पीडिताला न्याय मिळू शकेल. तर गीतालीला घेऊन तेव्हा मी कम्प्लिटली ह्याचा म्हणजे असा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही मीडिया आणखीन पोलीस ह्याला गीतालीने पूर्ण मार्गदर्शन केलं की त्यांची भूमिका काय पाहिजे असं घटना घडल्यानंतर. दुसरं आम्ही ज्या उच्च शिक्षित आणि मध्य आणि उच्च मध्यमवर्गीय
ह्या स्त्रिया ह्या घटनेकडे कसं बघतात, असं 40 ते 50 गोमांतकच्या हॉलमध्ये घेऊन कार्यक्रम केला, चर्चासत्र. आणि सगळीकडे चर्चा म्हणजे दीपाली बोलणार सॉरी, आणि इंटरॅक्टिव्ह सेशन. त्याच्यानंतर मी दुसरा एक घेतला, तो बचत गट. 80 ते 100 महिला घेऊन माझ्या वस्तीवर, माझ्या वाडीवर, माझ्या आजूबाजूला मुलींमध्ये अशी घटना घडली तर मी कसं त्याकडे बघायचं आणि त्या मुलीकडे, त्या पीडितेकडे, असं जवळजवळ तो एक आम्ही केला, चर्चासत्र आणि कार्यक्रम केला. दुसरा आम्ही 11वी 12वीची मुलं ह्यांच्याशी गीतालीने संवाद साधला की तुम्ही ह्या घटनेकडे कसं बघता. म्हणजे मला सगळ्या स्तरावरती थोडी जागरूकता आणणं आणि निदान पुढे आणखीन काही निर्भयासारख्या घटना न घडू दे हा माझा. आणि सर्वात शेवटी हायलाईट म्हणजे मी असंच केलं की मी ज्या 2 संस्थांना भेटली की त्यांचे कार्य, त्यांना मी सांगितलं की तुम्ही निर्भयासाठी काय करावं वाटतं. एक सामाजिक संस्था, पण ती मोठी संस्था होती. तर मी त्यांना म्हटलं, मी सोनाली कुलकर्णींना आपण घेऊन एक कार्यक्रम करायचा का, मिळून साऱ्या जणी बॅनर. कारण तिचा दंश होता ना, हे मिळून साऱ्या जणींनी याची कम्प्लीट कव्हर स्टोरी केली होती. तिने तो चित्रपट केला तेव्हा, आणि मासिकाचं मुखपृष्ठ होतं ते मी घेऊनच त्या संस्थेकडे गेली होती. मग सोनाली कुलकर्णी हे ग्लॅमर त्यांच्यासाठी होतं, जे त्यांना कार्यक्रम करायला जास्त उद्योग. आपल्याला काही फरक पडतात. आणि सोनाली मिळून साऱ्या जणी परिवारातली विद्यार्थ्यांची खूप जवळची मैत्रीण, संवेदनशील अभिनेत्री. तर जेव्हा ग्लॅमरस जगामध्ये स्त्रीकडे कसं बघितलं जातं आणि ह्या घटनांकडे कसं बघितलं जातं, तिच्या देहाकडे, आणि असा जेव्हा चित्रपट करतो तेव्हा तो ऍक्च्युअल चित्रण होताना आजूबाजूला पुरुष असतातच ना, तेव्हाची तिची सगळी भूमिका, ती घटना भले ती खोटी असेल तिच्यासाठी, तर असा हा सगळा प्रवास आम्ही तो पूर्ण कार्यक्रम 350 लोक मॅनेजिंग ब्रिगेडमध्ये केला होता. तर मला असं वाटतं की हे, आणि माझ्या सर्व उपक्रमामधून वर्गणीदार तर मिळतच होते, प्लस 2 स्वेच्छामरणांचे विद्यार्थ्यांची मी व्याख्यानं ऑर्गनाईज केली होती, ज्याच्यामध्ये मी वकिलांना घेतलं होतं, डॉक्टर्सना घेतलं होतं आणि ज्येष्ठ नागरिक. असं 2004 ते 2019 15 वर्षामध्ये विद्यार्थी 12 वेळा तरी गोव्याला आलेले. आणि त्याच्यामध्ये हे इतके सगळे कार्यक्रम, प्रत्येक वेळी विद्यार्थी दिशासाठी आल्या की आजूबाजूला आणखीन कार्यक्रमाची जोड असायची. हेच मला विचारायचंय. आता मी तुझ्या त्याच विषयाकडे वळते आहे. तू जे कार्यक्रम घेतलेस गोव्याला, दिशा असेल, लग्नात तुझा रंग कसा असेल, किंवा शोध सहजीवनाचा, हे खूप सुंदर उपक्रम तू घेतलेस आणि जे खूपच प्रसिद्ध आहेत, जे बेसिक मूलभूत गरजांकडे जाणाऱ्या या कार्यशाळा होत्या, त्याच्याविषयी आम्हाला सांग. माझा परत एक स्वभाव वैशिष्ट्य आहे की आपण कोणाला बदलू शकत नाही, पण आपण अवेअरनेस करू शकतो, जसं निर्भयासाठी आपण केलं. मी तीच कडी घेऊ. तर विद्यार्थ्यांचा आपला मिळून साऱ्या जणी स्त्री केंद्रस्थानी, परत समाज कशाने बोलतो, स्त्री आणि पुरुष, म्हणजे आपण एक स्त्री म्हणून, परत ही नुसती स्त्री नाही ना, तर स्त्री आणि पुरुष असं एक सहजीवन, म्हणजे ज्याला आपली 7-7चा उपक्रम विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. आणि मुलं, लहान मुलं, तर मी लहान मुलांना, बरं काय होतं की आम्ही 87 एकरच्या एका विस्तीर्ण फार्मवर 2 जण 22 वर्ष राहतो. कुठची शेतीची बॅकग्राऊंड नव्हती आमच्याकडे, पण वेगळी वाटेवर जाण्याचा हा आमचा एक धाडसी निर्णय होता. आणि जेव्हा आम्ही गोव्यात पहिलं आम्ही होतं की आम्ही इको टुरिझम निवासी रिसॉर्ट सुरू केलं होतं. माझ्याकडे जागा होती, राहण्याची सोय होती, असं सगळं अनुकूल. मग मी इथे असं काय सामाजिक काम करू शकेल की ज्याच्यामध्ये मी कोणी आमटे किंवा मोठी बंग वगैरे असा नाही, माझ्याकडे कोणताही सोकॉल नाहीये, ग्लॅमर नाहीये, पण मी अशा पद्धतीचे उपक्रम करेल की जिथे मी लोकांमध्ये काहीतरी जनजागृती करेल आणि लोक काहीतरी एक प्रेरणा घेऊन जातील, आणि ते विना नो प्रॉफिट नो लॉस, कुठेही त्याला कमर्शियल झालं नसेल. हे सूत्र मात्र माझं फिक्स होतं. मग मी मुलांसाठी 37 निसर्ग शिबिर 4 दिवसाची घेतली वेगवेगळे, आणि गोव्यातल्या सगळ्या शाळा आणि सगळी मुलं, जवळजवळ जी सोकॉल एलिट म्हणतात का, असं गोव्यातलं पहिलं निवासी शिबिर होती. त्यामुळे खूपच तो उपक्रम चालू असताना मग मी अस्वस्थ ना, नवीन काय करायचं, माझ्या मुलांना खेळायला कोणी नाही म्हणून तो हा सगळा घाट घातला. मग मी अस्वस्थ. परत मग म्हटलं चला विद्यार्थी, आपण म्हटलं स्त्रियांना केंद्रस्थानी REBTचा मी कोर्स वर्कशॉप केला होता, आणि ती जेव्हा सूत्र मी स्वतःमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत होते आणि मला माझ्यातले बदल दिसत होते. आणि माझं नेहमी की आपल्याला जर बदल दिसतात आहेत, मग हे लोकांपर्यंत आपण का नाही एका वेगळ्या माध्यमातून पोहोचवावे, प्रत्येक जण त्या REBT. तर REBTचा सूत्र
कळलं की नाही. हा धरून मी दिशाचा 4 दिवसाचं निवासी शिबिर केलं. विद्यार्थी बोलल्या जमेल ना बायका 4 दिवस येतील, म्हणजे विद्यार्थी प्रयत्न मी करते. आणि 4 दिवसाचं हे निवासी शिबिरामध्ये काय होतं तर म्हणजे विवेकनिष्ठ विचारसरणीचं महत्व कळलं की त्याचा रोजच्या जीवनातलं मी कोण हा पहिला आधी स्वतःला एक प्रश्न. त्याच्यासाठी आमचं जे सेशन होतं इंट्रोडक्टरी ते पण खूप सुंदर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज फॉर्म मध्ये होतं. आणि ते केल्यानंतर मी स्वतःकडे कशी बघते, स्वतःच्या चष्म्यातून की इतरांच्या चष्म्यातून, माझा स्वतःचा सेल्फ टॉक कसा आहे, मग माझा संवाद विसंवाद सुसंवाद. कारण मी कम्युनिकेशन करताना मी नवऱ्याशी बोलताना माझी बॉडी लँग्वेज टोन, माझा मोलकरणी बरोबर, सासू सासऱ्यांबरोबर असा माझाही फक्त त्याच्यासाठी मी काय कॉर्पोरेट नोकरी करायची गरज नसते. हे सगळं स्त्रीची जी कॉर्पोरेट सूत्र होती ती रोजच्या जीवनात स्त्रीला ही वापरायलाच लागायची. मग असा एक जागर आणि अशी तिच्यामध्ये त्याची ओळख करून देणं हे दिशाचा खरा मुख्य हेतू होता. आणि हे हेतू हा होता. आणि त्याच्यामध्ये सर्वात मुख्य होता की फॅक्टर विदिन माय कंट्रोल अँड बियॉन्ड माय कंट्रोल. नाही तर काय होतं बाई, मला काय माझं नशीबच फुटकं, मला काही बाई घरातून साथच नाही. पण मला जर फॅक्टर विदिन माय कंट्रोल कळला तर मी त्याच्यावर जास्त फोकस करीन आणि मी माझ्या ध्येयनिश्चित आणि गोलकडे जाईल. आणि मग ते करताना माझे डिसिजन्स घेताना मला काय माझा त्रास आणि प्रवास असतो, असं ते सगळं 4 दिवसामध्ये ते सूत्र होतं. आता वैशिष्ट्य काय दिशाचं, मी कोणी ग्लॅमर किंवा मला काही सोकॉल्ड आत्ताच्या ब्रँड व्हॅल्यू नव्हती, पण मी मार्गदर्शक जे निवडले ना करायचं तर अतिशय उत्तम प्रतीचं करायचं. आणि असे मार्गदर्शक होते की जे सगळ्यांनी विचारसरणी स्वतःमध्ये अंगीकारली होती आणि तसं त्यांचं वर्तन होतं. त्याला कमर्शियल झालं तर मग स्वाती खणकर, श्यामलाताई बनारसेंबरोबर मॅक्झिमम मी 8 केले दिशाचे उपक्रम. त्याच्यानंतर शुभा थत्ते IPHच्या फाउंडर की ज्या IBT जगतात आहेत, शुभाताई थत्ते होत्या. नंतर ही होती आपले जरा 2 मिनिटं मला नाव हल्ली पटकन, शिरीषा साठे होती. शुभदा चौकर पण होत्या बहुतेक तुझ्याकडे. नाही, त्या सगळ्या वेगळ्या वाटेवरच्या स्त्रिया होत्या. आणि सुषमा दातार होती, पूर्णपणे श्यामलाताईंबरोबर सगळे ती कम्युनिकेशन स्किल त्याची. आता बायकांना सारखं लेक्चर नाही, पण RBT हे लेक्चर असणार. पण हे करताना आम्ही काय केलं, स्त्रियांमध्ये विषय दिले जायचे, गटचर्चा व्हायची, सादरीकरण व्हायची. आणि विषय असताना आम्ही खूप विषय आउट ऑफ बॉक्स विद्याताई आणि श्यामलाताई द्यायच्या. काळाच्या अहेड होता हा सगळा काळ. मी तुम्हाला 2000 ते 2012 सांगते, आज 21 आहे, खूप 9 वर्षात बदल घडले. तेव्हा विद्याताईंनी तृतीयपंथी आणि आम्ही लघुपट दाखवायचो. एकथिरीट हा लघुपट दाखवला होता त्याच्या तेव्हासाठी. तर ते होतं लिव्ह इन रिलेशनशिपवर आम्ही होतं. तेव्हा बायका म्हणायचे हे काय विषय. तेव्हा विद्याताईंचे खूप सुंदर वाक्य होतं, जे माझ्या आज उंबऱ्याच्या बाहेर घडतंय ते माझा उंबरठा ओलांडून कधी आत येईल ह्याचं मला भान. काळ इतका बदलतोय तर भले ते आलं तर माझी ती घेण्याची शक्ती आहे का, माझी तयारी आहे का, आणि आली तर त्याला कसं फेस करावं. त्यामुळे तुम्ही जर अशा चर्चा केल्या, हा विचार करता, निदान कुठेतरी काही घडलं तर निदान त्याला मार्गदर्शन करू शकेल की त्याला कसं भिडायचं शिकेल. तर असा हा सगळा फॉर्मॅट होता. आणि ह्या सगळ्या फॉर्मॅटला मी आणखीन एक जोड दिली की स्त्रियांना नेहमी असं वाटतं ना की बाई मला हे कसं जमेल, म्हणून वेगळ्या वाटेवरची स्त्री मी निवडत होती की जी कोणासारखी आहे की ती ग्लॅमरस जगातली नाहीये, तर ती माझ्या तुमच्यासारखी, जिने सगळी तत्व RBTची सूत्र तिने तिच्या जीवनात येण्यानंतर तिने काहीतरी खूप वेगळं असं काम संसार सांभाळून केलं. का बायकांना ते संसार सांभाळणं खूप अधोरेखित असतं. आणि संसार सांभाळण्यासाठी आधी जो कार्यक्रम तू घेतला, लग्न तुझा रंग कसा, तो सुद्धा खूप उपयुक्त होता. मी त्याच्यावर आपण असं की ह्याच्यामध्ये कोण होतं की कविताताई गाडगीळ होत्या, सुनीती सूर होत्या, नंतर कचरा प्रश्नावर ज्योती म्हापसेकर होती, शुभदा चौकर होती, संगीता धायगुडे होत्या, माधुरी सहस्त्रबुद्धे होती, अंजली कीर्तनेजींनी ध्यास घेऊन आनंदीताईचा. तर अशा ह्या प्रेरणादायी स्त्रियांचा हा कार्य होता. असं हे साधारण दिशाचं स्वरूप होतं. 14 दिशाचे कॅम्प झाले आणि असं वाटलं की दिशा आता गोव्यामध्ये च्या पुढे दिशा जर न्यायचं असेल, गावागावात पोचवायचं असेल, आधीच अतिशय महाराष्ट्रातून सगळ्या गावातून दिशा येत होत्या. आणि मग मी तो कार्यक्रम लातूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, अशा जळगाव अशा ठिकाणी केला. आता ज्या लग्नात तुझा रंग कसा तू म्हणते की परत ती स्त्री एकांगिकीची वाढ होऊ शकत नाही, तर तिला पुरुषाची जोड लागते. आणि लग्न करायचं नाही करायचं, विवाह संस्था योग्य हा आपण विषयात नाही. ज्यांना लग्न करायची आहे
माझा फोकस तो होता. ज्यांना लग्न करायचे मग त्यांनी तरी निदान विचारपूर्वक लग्न करावं आणि अभ्यासपूर्वक. तो कुठचा तरी ऑप्शनचा विषय नाहीये. आयुष्याची 50 वर्षाचा सहजीवन जर ते हसत खेळत आणि समृद्ध जायचं असेल तर मला त्याचा अभ्यास घडलाच पाहिजे. आणि जे पारंपरिक होतं की माझी उंची, वय, शिक्षण आजही त्याच, आणि रूप आणि डिग्री, ह्याच्या पलीकडे विवाह काय सांगतो, तर तो विवाह काय सांगतोय समजून घेतलं. आणि 4 दिवसामध्ये आपण जे आता लग्न करायचं नाही, लग्न लांबणीवर टाकायचंय, आणि बॉलिवूड अगदी मी तुम्हाला सांगते की ज्या अपेक्षांचं जे इतकी मागणी होती, सौंदर्य आणि अपेक्षा जोडीदाराकडे, आणि पहिलं सेशन असायचं ते इंट्रोस्पेक्शन असायचं की मी माणूस आणि जोडीदार म्हणून कसा आहे. आणि जेव्हा एकदा त्याला ते कळतं ना सेशन, तेव्हा आपोआप मागणी जोडीदाराकडची कमी होते. नाही तर सारखं आपलं अपेक्षांचं आपलं ओझं एकाच माणसाकडं. तर असा हा सगळा शेअरिंग म्हणजे काय, तेव्हा आपण जेव्हा समृद्ध सहजीवन जगू तेव्हा एक सकस असा छान एक समाज तयार होतो. आणि मला असं वाटतं मॅक्झिमम मुलांना देण्याची उत्तरं तिथे, शेअरिंग म्हणजे काय, आपण ड्रायव्हिंग सीट कधी घ्यायची, आपण बॅक सीट कधी घ्यायची विवाहामध्ये, करिअर करताना, मी लग्न करायचं का, मला लग्न करिअर जमेल का, अशा सगळ्या प्रश्नांची, आणि सेक्स एज्युकेशन, ती ज्याच्याबद्दल खूप अनभिज्ञता आहे, बोललं जात नाही. हे खूप एक लग्न संस्था बोलत नाही, आई वडील बोलत नाही, समाजात कोणी सांगत नाही. ते सगळं मार्गदर्शन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर आणि त्याची क्लॅरिटी सायंटिफिक वेमध्ये, आणि त्याच्यात पत्रिकेपेक्षा पर्सनॅलिटी टेस्टला किती महत्व आहे हे सगळं आम्ही अधोरेखित करत होतो. आणि वंदना सुधीर कुलकर्णी आणि डॉक्टर कमलजीत IPS सायकॅट्रिस्ट असे खूप सुंदर कॉम्बिनेशन्स घेऊन लग्ना तुझा रंग हा विचार मी रुजवलेला आहे. मी माझ्याकडून मी प्रयत्न केला, लग्न हे विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करा तर खूप सुंदर सहजीवन होऊ शकते, आणि एक सुंदर सहजीवन खूप काही समाजाला देऊ शकते. अतिशय सुंदर उपक्रम होते उज्ज्वला तुझे किंवा आहेत हे सगळे. आणि हे विशेष आहे की तू आता गोवा सोडून त्या गावात जाऊन तू हे कार्यक्रम घेतेस. होते पण आम्ही स्त्रियांना अतिशय उपयुक्त ठरत आहे. याच्या पुढे उपक्रम मी केले होते. एक शोध सहजीवनाचा, म्हणजे शोभाताई भागवत आणि अनिल भागवत हे अगदी उत्तम उदाहरण आहे सहजीवनाचं. जसं आपल्याला अनुव्यवसाय, राणीबंग जे काही पुनावाला माहिती आहे, तर त्यांना घेऊन मी 2 असे शोध सहजीवनाचे कार्यक्रम केलेले होते. आणि मी एक क्षितिज अंतरीचा केलेला होता. बायकांमध्ये ना कुठच्या देशात खूप निरगाठी असतात, ज्या त्यांना तो हळवा कप्पा कुठेही बोलायचा नसतो, आणि तो एक गिल्ट स्त्री कॅरी करत असते, ती त्याला बोच असते, आणि ते कुठेतरी मोकळं तिने व्हावं, ज्याला कोणी मला जज करत नाही हा विश्वास तिथे तिला द्यावा. आणि हा संबंध कार्यक्रम मी ऍक्टिव्हिटी सायकोलॉजी फॉर्म मध्ये केला होता. आणि तो जळगावला आर्यन रिसॉर्टवर तुझ्याचकडे आले होती तेव्हा केला, ते तुझ्या जळगावमध्ये आम्ही आलो होतो तेव्हा केला होता. तर क्षितिज अंतरीचं केलं, तो लाईफ स्किल आणि ह्याच्यावर तो आधारित होता कार्यक्रम. तर असं एक छोटस काम वेगवेगळ्या स्तरावर, छोटस असलं तरी त्याने प्रभाव खूप मोठ्या क्षेत्रावरती टाकलेला आहे. उज्ज्वला, पुढचा प्रश्न मी तुला विचारते. आम्ही तुला मिळून साऱ्या जणीची प्रतिनिधी म्हणून ओळखतोच, पण तू वैयक्तिक पातळीवरती अनेक कामं आउट ऑफ वे जाऊन केलीये, आउट ऑफ बॉक्स जाऊन केलीयस. त्या सगळ्यांविषयी ऐकायला पण आम्हाला आवडेल. हा खूप वेगळा प्रवास आहे, आणि हा खरंच म्हणजे हे कदाचित एक जे वेगळं आयुष्य माझ्या वाटेला आलं म्हणून असेल झालेला तो. आणि कुठची डिग्री वगैरे गरज नसते, फक्त तुमचा अनुभव, तुमचं धाडस, आणि हे जर करायचे असेल तर आपण खूप काही वेगळं करू शकतो हा विश्वास दिला. ह्याच्यामध्ये थोडीशी मी माझी आधीची बॅकग्राऊंड होती की मी खूप अशा समृद्ध, कलासक्त, सौंदर्य जिथे सौंदर्याचं महत्व आहे रसकतेने जगणाऱ्या आणि सामाजिक भान ठेवणाऱ्या, म्हणजे जाणीव आणि काम करणाऱ्या अशा कुटुंबातून शिवाजी पार्क सारख्या वातावरणात मी लहानाची मोठी झालेली. मी आधीचा सांगत नाही पिरियड, पण मी 1984ला लग्न केलं, तो पण माझा नवरा खूप वेगळ्या विचारांचा होता. आणि त्यांनी मला 84 ते 1986 हा 2.25 वर्षात त्यांनी 18 देशांना त्यांनी मला भेटी दिल्या, आम्ही दोघांनी. आणि जग काय आहे हे वेगळ्या अँगलनी कळलं. आणि मग असं केल्यानंतर आपण जेव्हा शांत होतो, कळतो, आणि मग आम्ही इतकी सुखासीन अशी नोकरी सोडून आम्ही एका गावामध्ये जाऊन
शेतीचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. शेतीची कुठची बॅकग्राऊंड नाही आणि कोणती वडिलोपार्जित प्रॉपर्टी आम्हाला नव्हती. सगळं स्वकष्टाचं होतं, सगळं ओपलं होतं. तर हा मला तेवढं काय सांगाय की हा जो प्रवासाने मला खूप शिकवलं. आणि मग आणि मी पण आपलं काय लहान वय तारुण्याचं वय होतं, त्यांनी मला स्कॉटलंडला नेत होतं. शेती आपण तिथे करायची का इथपर्यंत होत होतं सगळं. आणि आम्ही दोघांनी जेव्हा प्रवास सुरू केला आणि त्याच्यातले पहिले टप्पे, कारण मी खरंच आपण इतका विचार असं नाही करत. आणि पहिला टप्पा होता की माझ्या मुलाला शाळाच नव्हती तिथे. म्हणजे कोकणीवाद इतका उफाळून आला होता की मराठी मीडियम शाळा बंद झाल्या. आणि मग मी तेव्हा पहिल्यांदा शिक्षण मंत्र्यांची दारं ठोठावली. जर तुम्हाला तरुण पिढी आमच्यासारखी गावात याविषयी वाटत असेल तर पहिले आम्हाला बेसिक्स गोष्टी द्या. आणि मी पाठपुरावा केला आणि मराठी शाळा सुरू झाली. हा एक पहिली होती. गोव्यात परवरीला होतीस ना? नाही, मी गोव्यापासून पणजीपासून 60 किलोमीटर वाळपई म्हणून गाव आहे. तेव्हाच ते अगदी तसं विकसित तो तालुका नव्हता. सांगली, केपे आणि वाळपई हा जरा कमी विकासाचा तालुका होता. आणि त्याच्या पुढे 10 किलोमीटर ठाणे डोंगुर्ली सह्याद्रीच्या पायथ्याशी जिथे गोवा बॉर्डर एंड होते तिथे अशा डोंगराच्या कुशीमध्ये 22 वर्ष राहत होते. जिथे मला माझा पहिला नेबर माझा शेजारी 2 किलोमीटरवर होता. आणि जिथे मला पेपर आणायला आणि दूध घ्यायला 10 किलोमीटर जावं लागत होतं. असा तो प्रवास होता. पण एनिवे काहीतरी वेगळं करायचं. मी माझ्या नवऱ्याला फक्त साथ देण्याचं काम केलं. ते सगळं त्याचं स्वप्न होतं. पण ह्याच्यात मला पॉइंट जे सांगायचे, गन पॉइंट जे मेन आहेत की माझ्याकडे 16 वर्ष फोनच नव्हता. आणि माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आल्यानंतर माझ्याकडे 10 महिन्याचं मूल होतं. मी 30 किलोमीटरवर जाऊन फोन करायचे. मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं आणि ऍक्च्युअल चक्क तिथे जाऊन त्या ऑफिसरच्या केबिन मध्ये गेली आणि त्यांना सिच्युएशन सांगितली. आधी त्याच्या आधी बरेच वेळा मी फॉलोअप केला होता पण माझ्यानी पण असा नीट फॉलोअप झाला नव्हता. आणि जेव्हा हा प्रसंग आला श्यामचा तेव्हा ते खूप त्याची गरज वाटली फोनची. आणि ते यायचे सर्वे करायचे. कारण माझं घर त्या गावापासून पण माझं घर आतमध्ये 3 किलोमीटर. त्यामुळे एकट्यासाठी एवढी केबल देणं, मग त्याच्या पुढचं घर आणखीन 3 किलोमीटर असा ते जायचे. पण ज्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं ना, 2 दिवसामध्ये लोक आली आणि आम्हाला टेलिफोन आला 1998 मध्ये. 86 ते 98 87 एवढा वेळ मी फोन, त्याच्या आधी पण मला फोन नव्हताच माझ्याकडे. तर हा एक फोन आणला. दुसरं, शेती करायला लागल्यानंतर कळलं की प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आपण नुसतं हातीमध्ये घालत जातो. आणि मग मला जरा थोडस आपल्याला टेन्शन येतं का आम्ही कमवलेलं संचित होतं ना, ते कुठची वडिलोपार्जित नव्हतं. तर मला सबसिडीचा एक अशी क्लू मिळाला की सबसिडीज मिळतात. आणि तेव्हा जेव्हा मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ऑफिसर्सकडे गेली तर ह्या सगळ्या साधारण पॉलिटिकली ऑफिसर्स मिनिस्ट्री लेवलमध्येच इतक्या गव्हर्नमेंटच्या योजना असतात. तुला तर माहिती आहे, तू त्याच्यावर PhD केलेली आहे. इतक्या योजना असतात त्या सामान्य आणि आपण उदासीन असतो. कोण फॉलो करणं महत्वाचं असतं सगळ्यांपर्यंत. पण नाही, मी त्याचा फॉलोअप केला. आणि मी तुला सांगते, म्हणजे गोठ्यासाठी सबसिडी, जनरेटरला सबसिडी, 100 एकरचं इलेक्ट्रिक फेन्स होता आमचं. इलेक्ट्रिक फेन्सचा होता आमचा. इतका मॉडर्न उपक्रम होता तो सगळा. आम्ही दोघं जण. नंतर काजू बियांवर प्रत्येक गोष्टीवर सबसिडी. आम्ही डेअरी केली, गोट ब्रीडिंग केलं, नंतर काजू पासून फेणी केली आणि ती वासरहित फेणी केली. असं पहिल्यांदाच ऐकते. हो, पण ती श्यामची काय. तर हे सगळं करताना मी नंतर सबसिडी केलं. आधी त्या लोकांनी खूप हाईक देताना जरा हे केलं, पण नंतर त्यांना कळलं की मी ठाम आहे, ह्या बाईचा स्त्रीचा अभ्यास आहे. आणि प्रत्येक वेळी कळलं की गव्हर्नमेंट ऑफिसला जर काम करून घ्यायचं असेल ना, ते एक पद्धत आहे ती. आपलं पेपर वर्क खूप चांगलं पाहिजे आणि आपण स्वतः चुकीचं काही वागत नसेल, ट्रान्सपरंट पाहिजे असं. तर मी पाहिजे इतक्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रेझेंट करायची ना की त्यांची हिंमतच व्हायची. आणि म्हणजे मग साहेब आता मी कधी येऊ परत, बॉल परत त्यांच्याच कोर्टात घालायचा. काय साहेब काय देऊ का वगैरे, ही भाषा कधीच आपली बॉडी लँग्वेज आहे जे आपल्याला आरीबीटीने शिकवलेलं आहे. मग ते प्रत्यक्ष जीवनात कसं आणायचं आपण, हा. आणि मी भ्रष्टाचार रहित. आता दुसरा आणखीन महत्वाचं होतं की आम्ही काजू ग्राफ्ट गोव्यामध्ये लावणारे कलम मोठ्या प्रमाणावर आम्ही पहिले होतो. 5000 कलम. पण पावसाने वगैरे नॅचरल कॅलॅमिटीजनी 500-1000 अशी ती जायची. 140 इंचाच्या वरती पाऊस पडायचा आमच्याकडे असं. तर जायची तेव्हा ती प्रत्येक वर्षी काजू कलम आम्हाला मिळायची सबसिडी.
1 वर्ष सबसिडीवर कलम मिळाला. श्याम गेल्यानंतर श्यामला इतका अभ्यास होता की पान बघून त्याला असं कळलं होतं की ही V4 व्हरायटी नाहीये, V6. उज्ज्वला हे काय नाहीये. ऑफिसरशी तो बोलला, झोनल ऑफिसर. त्यांनी त्यांना कळलं कुठच्या तरी मिनिस्टरच्या कोणाच्या तरी थ्रू ते रिलेटिव्ह आलेलं होतं. आम्ही सांगितलं आम्हाला नकोय कलम. श्याम म्हणाला आपल्याला नको. अरे आपल्याला नको, पण जे बाकीचे शेतकरी लावतील आणि शेतकऱ्यांची फसगत नाही का. तो 3 वर्ष त्याला खत देणार, पाणी देणार, नंतर त्याला कळणार हे कुठचं पीक आपल्याला घेतलंय. मी म्हंटल नाही, मला त्रासच झाला. मी लगेच विरोधी पक्षनेता मोहन आमशेकरांच्याकडे गेले आणि प्रत्येक वेळी 30-40 किलोमीटरचे प्रवास असायचे. ते कोणी आजूबाजूला राहत नव्हते, फोनही नव्हते. मी गेली ती आणि म्हटलं ही अशी अशी केस आहे. मी कलम एक बरोबर घेऊन गेली होती आणि म्हटलं झोनल ऑफिसरच्या बॉडी लँग्वेज कळतं की या गडबड आहे. तर मला वाटतं शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडा. तुम्ही अशी शेतकऱ्यांची फसगत करू शकत नाही. आणि त्यांनी प्रश्न मांडला, पेपरमध्ये आलं आणि ती सगळा लॉट तो घेतला. एखादा काय म्हणेल चला आपण घेतलं, पण क्रेडिटेबल तो सहनच होत नाही. आणखी दुसरं म्हणजे असं ह्याच्यातून आणखीन एक सांगायचं की आम्ही जेव्हा इको टुरिझम सुरू केलं तेव्हा तुम्हाला बारला लायसन्स पाहिजे, कॉटेजेसला लायसन्स पाहिजे, समजलंय ना, वेगवेगळ्या. नंतर फूड अँड ड्रग्स लायसन्स पाहिजे, फायर पाहिजे, आणि या सगळ्यासाठी वजन ठेवायला लागतं. मी लगेच अभ्यास सुरू केला, एवढी लायसन्स मिळायची. पण मी ठरवलं मी कुठच्याही 1 रुपया पण देणार नाही. मी काय भ्रष्टाचाराला, मी माझ्याकडून तरी भ्रष्टाचार करणार नाही. मग मी परत आता लिकर लायसन्स तर मिळतच नाही वजन ठेवल्याची, पण नाही, मी सगळी लायसन्स त्याचा पूर्ण अभ्यास केला. खूप सुंदर पेपरवर्क करत होती. मी जायची, फाईल ठेवायची, साहेब मी कधी येऊ. त्यांना आता बाई माणसाकडे जरा मागणं पण कडे, म्हणून श्याम कधीच पुढे नसा. हा सगळं फ्रंटलाईनवर मी असायची. आणि त्यांनी सगळं 3 दिवसांनी की मी 3 दिवसांनी अर्धा तास आधीच जाऊन तिथे बसलेली असायची. तो किती वेळा मला टाळू शकतो, तो किती वेळा टाळू शकतो. असं करत मी सगळी लायसन्स. आणि जेव्हा आम्ही हा विकला फार्म न, तेव्हा 1 and 14 जो तुम्ही 7/12 म्हणता, तो तर द्यायला इतका भ्रष्टाचार असतो. आणि मी ज्यांना विकला ते बिल्डर, त्यांना तर फक्त वजनच ठेवायची सवय. आणि त्यांना मी एकही पैसा न खर्च करता हे सगळं काम करून दिलं. म्हटलं काही करायचं नाही, कायदा सांगतो 90 दिवसाच्या आत द्या तुमचं पेपर. आणि माझा एक आणि पेपर, मी 22 वर्ष मातीशी म्हटलं जोडलेली आहे. कुठचाही म्हटलं माझा पेपर चुकीचा मी आणखी एक किस्सा ऐकला, 90 दिवसाच्या वीज मंडळात पण तू अशीच घेतली. ते तर काय बापरे, असा पाऊस पडत होता, 5 दिवस मला वीजच नव्हती, माझा गोठा होता, गाईला पाणी नव्हतं. मी सरळ स्कूटर घेतली एवढ्या पावसामध्ये. त्यामुळे गाडी चालवत नव्हती, स्कूटर चालवत होती, काय नाही गेली. आणि त्याचे सरळ मी लाईटच बंद केली. त्यांनी सांगितलं मॅडम काय करतात. म्हटलं काय करतात काय, 4 दिवस मला लाईट नाही. म्हटलं बरं गावामध्ये लोकांच्या गरजा काय, फॅन आणि लाईट, माझ्याकडे फ्रीज, जनरेटर, टीव्ही. कारण मी श्यामला अट घातली, मी हे आयुष्य स्वीकारीन, पण मला सगळ्या बेसिक अम्युनिटीज तुला द्याव्या लागतील. मी अगदीच काय अशी कुणाच्या घरात वगैरे जाऊन काय राहणार नाही. मी खूप मॉडर्न पद्धतीने तिथे राहत होती, पण इट्स ओके, ती माझी लाईफस्टाईल होती. तो म्हणजे ती माझी पर्सनॅलिटी होती. आणि श्याम इतका देश फिरल्यामुळे त्यालाही असं काही राहण्याचं हे नव्हतं. तर लगेच ऑफिसर दुसऱ्या दिवशी सगळे आले. त्याच्यानंतर क्षमा सांगते, लाईट जायची ना, आम्हाला फोन यायचा, मॅडम जरा लाईट 3 तास नसणार. सवय लावली तू त्या अधिकाऱ्यांना. तर मला असं काय म्हणायचं की हे जे सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत ना, म्हणजे मला असं म्हणायचं की खाकी वर्दीला आपण इतके घाबरतो. काय सांगायचं, त्याच्यामध्ये एक माणूस असतो. आणि आपण जर ते खूप नीट संवेदनाने करू, त्याला जर मांडलं तर ते आणि सर्वात हाय टाईम म्हणजे केली की मला एक दिवशी इन्कम टॅक्सची नोटीस आली, 80,000 इन्कम टॅक्स भरावा. लगेच माझा चार्टर्ड अकाउंटंट बरोबर त्यांनी मला काय तर कशावरती, का माझा नवरा येणार होता म्हणून कधी इन्कम टॅक्स भरला नव्हता. बरं तुम्ही जेव्हा फार्मिंग करता तेव्हा तुम्हाला इन्कम टॅक्स लागतच नाही, हे माझं ज्ञान इतकंच होतं इन्कम टॅक्स बद्दलचं. आणि पण मी व्हॅल्यू ऍडिशन करत होती ना, मी काजू किसून फेणी करत होती, मी स्क्रॅच करत होती, मी आंबापोळी करत होती, मी वेगवेगळे. पण त्याला व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स असतो. तो 80,000 आला होता त्यांचा 8 वर्षाचा मला आलेला होता. आणि मी जेव्हा तर माझे चार्टर्ड की काय करायचं, सेटल म्हणजे सेटल वगैरे काही करायचं नाहीये मला. 1 तास कमिशनरची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन द्या.
श्यामला बरोबर घेतलं होतं. श्यामला म्हणे मी बोलायचं काम करीन, मी अभ्यास केला पूर्णपणे, ऍब्सोल्युटली दिस इज व्हॉट. आणि याचा एकच पॉईंट सांगते की इतकं क्लीन टेबल त्याचं होतं त्या ऑफिसरचं, घायल म्हणून ऑफिसर होता तिथे, आणि त्या ऑफिसरवर आदल्या दिवशीच माझा आणि श्यामचा फ्रंट पेजवर फोटो होता. हिंडरलँड्स ऑफ गोवा, गोव्यामध्ये इको टुरिझम करणारी स्थळ, त्याच्यामध्ये माझा आणि श्यामचा फ्रंट पेजवर नव हिंद टाइम्स सारख्या मॅगझिन मध्ये फोटो होता पेपर, आणि तो पेपर तरी समोर ठेवला. म्हणजे तुम्ही किती मोठ्या हस्ती आहात. सो यू आर द पीपल. तर पहिलंच वाक्य मी सुरू केलं की सर, मी ब्लॅकचा पैसा व्हाईट करायला फार्मिंग करत नाहीये, माझं पोटच या फार्मिंग वरती आहे, कळलं की नाही. आणि मी हे व्हॅल्यू ॲडिशन करते त्याच्यासाठी ही कारण आहे. दळणवळणाची माझ्याकडे साधन नव्हतं, माझ्याकडे फोन नाहीये, 5,000चा आंबा मी फुकट घालू का कचऱ्याच्या पेटीमध्ये वर्षभर मेहनत केलं तर मी त्याला, आणि मी याच्यासाठी तर असं सगळं त्यांना सांगितलं. आणि शेवटचं वाक्य असं बोलली की तुम्हाला हे जर पटत नसेल तर तुम्ही या आणि बघा, आणि इफ यू फील इट यू कॅन चार्ज मी, पण यू फर्स्ट कम. इन्कम टॅक्स ऑफिसरला इतकं स्पष्टपणे कोण सांगणार आहे. आणि ते आले, लाल गाडी 2 अशा घेऊन 2 दिवसामध्ये ती लोक आली, बघितलं, आणि त्यांनी सांगितलं henceforth you are not paying any income tax till you are doing farming. म्हणजे तर मला असं वाटतं किती प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांना तू सवय लावलीस, त्यांना तू पटवून दिलंस, हे खूप उदाहरण फार सगळ्यांसाठी फार महत्वपूर्ण आहे. उज्ज्वला, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. हे सगळं आत्मभान जागवताना, स्वतःचं आत्मभान जागवताना सुद्धा तू इतरांना काय संदेश देशील? संदेश देण्या इतकी मी खरं सांगते मोठी नाहीच आहे काही, पण जे काय मला या प्रोसेसमध्ये कळलंय, तर श्यामलाताई बनारसे मी मिळून सारा जाणीसाठी लिहिलेली कविता असं मला माझ्या आठवणीत आहे, आणि ते दिशा या शिबिराचं शीर्षक गीत होतं. तर ती कविता मी तुम्हाला 1 मिनिट असं म्हणते, कारण श्यामलाताई खूप सुंदर गायच्या ती कविता, पण मी वेळेच्या भान ठेवून की पुराणाच्या दाखल्यांचे ओझे माझ्यासाठी, खानदानी कल्पितांच्या भिंती माझ्यासाठी, घरामध्ये शोभले ग जीवतीच जशी, अशी झाले कशी बाई का झाली अशी, जुन्या प्रश्नातून जाऊ नव्या उत्तराशी, बाई मी कशी ग बाई मी कशी, म्हणा चल पुढे तर पाऊल माझे आडे, घडोघडी पायामध्ये किती आडे वेडे, पंखामधले बळ वाडे इथे थांबू कशी, सोनियाच्या पिंजऱ्याची दारे तोडू कशी, बाई मी कशी ग बाई मी कशी, उघडले डोळे आता बोलावी ते दिशा, मनामध्ये सुरू आहे माझी नवी भाषा, वाढतच आलेली आहे ओळख स्वतःची, आणि निश्चयाची गुरु किल्ली आहे माझ्यापाशी, बाई मी अशी ग बाई मी अशी. ती बदलली. आणि कुणी म्हणो धोंड, कुणी म्हणो देवता, बिरुदांचा सोसा आता उरला नाही मला, गुजगोष्टी माझ्या आता नव्या क्षितिजाशी, कोमलते सवय आहे खडग माझ्यापाशी, बाई मी अशी ग बाई मी अशी. ही मी कशी आणि अशी हा जो प्रवास आपण सुरू केला, जी सुरुवात केली, आणि हे जे स्त्रियांमध्ये आत्मभान जागवलेलं आहे विद्याताईंनी, आणि बाई मी कशी एका जिद्दी बाईची कहाणी जवळजवळ आपण 1 तास झाले ऐकतोय. प्रणोदी, तुला सुद्धा लक्षात आलं असेल किती जिद्दीची ही कहाणी आहे. आता मी माईक तुझ्याकडे सोपवते. फार सुंदर. मला वाटतं बाई मी कशी ते बाई मी अशी हा प्रवास उज्ज्वला मॅडम तुमच्याच ह्याच्यातनं आम्हाला बघायला मिळाला, आणि तो एक सुंदर आदर्श मला वाटतं आपण आत्ताच्या पिढी पुढे ठेवलेला आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा इथे मिळून साऱ्याजणीचे मनपूर्वक आभार मानू इच्छिते, कारण गेले 5 सेशन आम्ही इथे अटेंड करतोय, विचारवंतांच्या गप्पा आम्ही ऐकतोय, आणि त्यातनं विद्याताई बाळांना जवळून अनुभवतोय, आणि हे आपण जे ऑनलाईन डिजिटल माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय ना, तो एक विचार आजन्म सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे असं मला वाटतं. त्यासाठी मिळून साऱ्या जणीचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आज डॉक्टर शमा सुबोध आणि उज्ज्वला आचरेकर मॅडमांच्या बरोबर, खरं तर मी त्यांना हिरकणीच म्हणेन, कारण अतिशय सुंदर अशा प्रवासात, संघर्षमय प्रवासात त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी जे काही उपक्रम केले मिळून साऱ्या जणीच्या माध्यमातून, मग लग्नाचा विषय असेल किंवा युवक पिढीला एक दिशा देण्याबाबतीत असेल किंवा जागरूकता निर्माण करण्यासाठी असेल, ते सुद्धा अतिशय सुंदर उपक्रम या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला ऐकवले, एक दिशा दिली. त्याबद्दल तुमच्या दोघींचेही मनपूर्वक आभार मी इथे मानते. त्याचबरोबर आपल्या मिळून साऱ्याजणीच्या संपादिका गीताली मॅडम यांचेही मी इथे आभार मानते. पण तत्पूर्वी पुढच्या सेशनमध्ये आपण याच सेशनमध्ये
जमीर कांबळे, स्नेही मिळून साऱ्या जणीचे यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. मला खात्री आहे की त्याही गप्पा अशाच रंगतील आणि यातून आपल्याला निश्चितपणे भविष्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळेल. ज्यांना ज्यांना मिळून साऱ्या जणीच्या परिवारामध्ये सामील व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी एक हे शेअर करते, ज्या माध्यमातून तुम्ही मिळून साऱ्या जणीचे जे काही मासिकं आहेत ती घेऊ शकता आणि सहभासद होऊ शकता. तो ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी जॉईन व्हा. आणि मला खात्री आहे की मिळून साऱ्या जणीमध्ये यायला प्रत्येक जण उत्सुक आहे आणि हाच दिशा हाच विचार घेऊन आपण आजचं सेशन आज इथं थांबवतोय. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. दीपा देशमुख मॅडम, तुमचेही मनपूर्वक आभार आज तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल आणि आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींचे आभार म्हणून आजचं सेशन मी इथं संपवते. थँक्यू सो मच.